अति तिथे माती. अति केल्यास माणसंही योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहतात. मंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर हल्लाबोल. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर लढला होता. आता शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर पाटण येथे आयोजित विजयी सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य केलंय. निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली, पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा. एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना, दुसरीकडे भाजप. बेरीज काय झाली? अति तिथे माती होते. अति केलं तर माणसं योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहत असतात, असं म्हणत देसाईंनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे मी जास्त आता काय बोलत नाही. काय परिस्थिती झाली, जे मोठे मोठे नेते इथं येऊन भाषणं करून गेले, बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय आहे. दिल्लीदार मगाशी बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली, बेरीज कुठं जाते बघा तुम्ही. आधी तिथं माती, आधी जर जाऊन कुठे केलं तर शेवटी माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात, योग्य वेळेची वाट बघत असतात. मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचे नाही. मी सकाळी माध्यमांना सांगितलं, मला पत्रकारांनी विचारले, म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय करणार? म्हटलं मी रात्री उशीरपर्यंत मतदारसंघात आहे. आज आमची विजय रॅली आहे, उद्या म्हटलं जिल्हा नियोजन डिप्युटीची बैठक आहे. सगळ्याच पक्षाचे आमदार कदाचित उद्याच्या बैठकीला भेटतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.